नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च एक वेळ आणि एकच मंत्र. स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत वाल त्यांच्या कृपेस पात्र. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष 21 दिवसांचे नामस्मरण व्रत जे तुमच्या इच्छापूर्तीस बळ देईल आणि स्वामी कृपेस आपण पात्र व्हाल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी 20 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात एक दुर्मिळ सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. 21 दिवसांची विशेष नामजप साधना. स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आयुष्यातील संकटे दूर व्हावीत यासाठी सलग 21 दिवस नामजप सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही सेवा कशी करावी याचे नियम याप्रमाणे. व्रताचरणाचा विधी. एक निश्चित वेळ ठरवावी. 28 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत दररोज एकच वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते. साधना विधी. घरातील घरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांत चित्ताने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी. नामजप करताना मंत्र डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 21 वेळा किंवा 108 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. या नामजप सेवेचे फळ आपणास याप्रमाणे मिळते. इच्छापूर्ती. असे मानले जाते की सलग 21 दिवस केलेल्या निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. यामुळे मानसिक शांतता लाभते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला मिळणारी अस्वस्थता दूर होऊन प्रगाढ शांतता लाभते. स्वामींची कृपेस आपण पात्र होतो. या जपाने तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि त्यांच्या आशीर्वादाच्या वलयामध्ये राहता. स्वामी भक्तांसाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. या 21 दिवसांच्या प्रवासात तुमचे आचरण शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.